नमस्कार. मला भरपूर वेळा लोक असा प्रश्न करतात की राहूची महादशा म्हणजे नेमकं काय आहे. राहूच्या महादशेत व्यक्ती इतका पीडित का झालेला असतो आणि राहूच्या महादशेविषयी सोशल मीडियावर सुद्धा खूप अफवा पसरवलेल्या आहेत. म्हणजेच राहूची महादशा खूप डेंजर राहते. अनेक लोकांना त्या राहूच्या महादशेविषयी खूप भीतीदायक कथा सांगितल्या जातात की त्या राहूच्या महादशेमध्ये व्यक्ती शून्य होतो, त्या व्यक्तीला खूप काही सहन करावं लागतं. याच्यात अर्धी माहिती सत्य आहे, अर्धी माहिती फेक आहे. राहूची महादशा प्रत्येकालाच अशुभ राहत नाही आणि राहूची महादशा प्रत्येकाला शुभ राहत नाही. जर राहू तुमच्या जन्मपत्रिकेमध्ये अनिष्ट फळ निर्माण करणारा असेल, त्याच्यावर पापग्रहाची दृष्टी असेल, त्याचबरोबर कुंडलीतील जे मुख्य ग्रह आहेत जसे की गुरु, शनी, लग्नेश, त्याचबरोबर तुमचा नवमेश जर राहूच्या संपर्कात आलेला असेल तर त्या राहूच्या महादशेच्या काळात तुमचं भाग्य तुम्हाला साथ देत नाही. तुमचा स्वतःचा स्वभाव तुमच्या पुढल्या काळाच्या अंदाजाने चालत नाही आणि त्यामुळे अडचणी यायला सुरू होतात. आणि राहूची महादशा ही त्या व्यक्तीचा जीवनातील नवीन अध्याय घडवत असते. त्या राहूच्या महादशेमध्ये व्यक्ती जी कल्पना करत असतो ती सत्यात उतरत असते. त्यामुळे कल्पना करत असताना सुद्धा ती कल्पना मानवतेच्या किती चांगल्या पद्धतीने त्या मानवतेच्या स्वरूपात करत आहोत किंवा मानवता सोडून जर काही करत असू तर त्याचा आपल्याला अनिष्ट परिणाम जाणवणार आहे. तर ही राहूची महादशा भरपूर लोकांना शून्य करताना दिसते आणि ते शून्य सुद्धा तुमच्या प्रारब्ध कर्मानुसार करत असते. जन्मपत्रिकेमध्ये राहू कोणत्या राशीचा आहे हे पाहणं सुद्धा गरजेचं असतं.